आज अत्यंत खेदजनक परिस्थिती असताना माझ्या आयुष्यामध्ये मला घडवण्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, ज्यांच्यामुळं आज बजरंग सोनी हे नाव महाराष्ट्रात, देशात आहे, ज्या लोकांमुळे त्याच्यातली एक प्रमुख व्यक्ती म्हणजे माननीय अजितदादा पवार हे माझ्या आयुष्यात होते. त्यांचं निधन 28 जानेवारीला म्हणजे आज 10 दिवस झाले. मागील 10 दिवसामध्ये कुठेही काही बोलायची परिस्थिती नव्हती किंवा किंबहुना बोलायचंही नाही. या 10 दिवसाच्या दुखवट्यामध्ये असा आम्ही म्हणण्यापेक्षा निर्णय घेतल्यामुळं आम्ही कुठेही एक शब्दाने मीडियाला बोललो नाही. पण तरी मीडियाने जे काही प्रश्न विचारले त्याच्यामुळं काही आजचा विषय असा आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये 99 पासून माझा त्यांचा संबंध आला. 99च्या अगोदर नाव ऐकून होतो. माझी राजकीय सुरुवात तशी 92ला जरी झाली, प्रत्यक्ष 99ला तालुक्याच्या राजकारणामध्ये 97ला माझं नाव जवळपास आलं आणि 99ला प्रत्यक्ष त्यांचा संबंध आला. मला पक्षाचा तालुका अध्यक्ष करणं असेल, जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष करणं असेल, माझा साखर कारखाना उभा करणं असेल किंवा माझं राजकीय पालकत्व जर कुणी स्वीकारून मला राजकीय वडील जरी म्हणलं तरी कमी पडेल. एवढी राजकीय वडील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशी माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला माझं नाव केलं, असे दादांचा विचारावर काम करताना आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी दादांच्या आदेशाप्रमाणेच करायचो. प्रत्यक्ष रूपी वेगळे विषय असले, दिसत वेगळे असले तरी प्रत्यक्षात वेगळे असतात किंवा वेगळे होते. ह्याच्या अनुषंगानं पवार फॅमिली दुःखात आहेच. आपला बारामतीकर दुःखात आहेच. बीड जिल्ह्याचं पालकत्व म्हणून बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा आहे, त्याचबरोबर अख्खा महाराष्ट्र दुःखात आहे. एवढंच नाही तर देशातील सुद्धा बरेच नेते मंडळी अंत्यविधीला सुद्धा येऊन गेले. देशाला सुद्धा एवढा महान नेता गेल्याचं दुःख आहे आणि ज्याचा शेवट अशा प्रकारे झाला. या विषयात खूप मोठी हानी या महाराष्ट्राची झाली, या देशाची झाली. त्यांच्या बारामती, पुणे, बीड यांची झालीच, त्याचबरोबर माझी सुद्धा वैयक्तिक झाली असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि किंबहुना झाली आहे. त्याच्यामुळे राजकीय जे वडिलाचं छात्र राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थानं माझ्यावर आज गेलं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे या माणसासाठी जेवढं काय त्यांचं कार्य आहे, या कार्याला सरळ करून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात काम करताना नियतीचा खेळ आहे, नियतीच्या खेळाप्रमाणे या गोष्टी घडतात. पण आपण काम करत असताना त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं. आणि त्यांची आठवण कधीच आपल्या आयुष्यातून जाणार नाही आणि ती आठवण आपल्याला पूर्ण आज प्रत्यक्ष दादाला तर आपण आणू शकत नाहीत. प्रत्यक्ष दादांचे विचार आपल्याकडे येऊ शकतात, दादांचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील, दादाची आठवण राहील. पण प्रत्यक्ष आपल्याला आपल्या या भूमीत, या माझ्या कारखान्यावर आलो की मला दादांचं नाव माझ्या डोक्यात येणार नाही असं कधी होत नाही. याच्या अगोदरची गोष्ट तरी वेगळी असायची, पण आजच्या काळात ती कारखाना जो प्रमाशेस उभा केला, या प्रमाशेसमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दादांची आठवण येणारच. त्या अनुषंगानं आपण या आपल्याला आशीर्वाद सदैव यांचा आहे या दृष्टिकोनातून काम करताना आपण एक भव्य दिव्य असं स्मारक या कारखाना परिसरामध्ये उभा करायचा हा निर्णय आम्ही सर्वांनी कारखान्याचे विश्वस्त, माझे कारखान्याचे सर्व HOD, कारखान्याचे काही प्रमोटर्स, माझे प्रमुख कार्यकर्ते
यांच्या संयुक्तिकरित्या मी 9 वाजल्यापासून त्यांच्या बैठका घेतोय आणि बैठका घेऊन आज आमचा असा अंतिम निर्णय झाला की आम्हाला स्मारक इथं उभं करायचं आहे. ती आम्हाला या कारखान्याच्या प्रमिसेसमध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभं करायचं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा खूप आहे की हे स्मारक म्हणजे चालतं बोलतं नेतृत्व आणि चालती बोलती ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या परिसराला मिळाली पाहिजे. माझ्या परिसराचा, माझा तालुकाचा आणि वैयक्तिक माझा तर सोडा, पण माझ्या तालुक्याचा, माझ्या परिसराचा, माझ्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न ज्या दादांनी पाहिलं त्यांचं स्मारक आपल्या समोर असलं म्हणजे सदैव दादा आपल्यासोबत आहेत असं आम्हाला सर्वांना वाटेल. त्याच्यात काही जणांनी वेगळ्या वेगळ्या सूचना केल्या की आपल्याला स्मारक कसा असावा, काय असावं, तर त्याच्यावर एक आम्ही कमिटी स्थापन करायचा निर्णय घेतला आणि एक कमिटी आम्ही आज त्याच्यावर कमिटी पण सर्वांच्या विचारातून कमिटी स्थापन केली. 21 लोकांची नावं या कमिटीत आलेली आहेत. त्याच्यात प्रमुख नावं किंवा सर्व 21 वाचून दाखवायचे म्हणलं तर काही अडचण नाही. इच्छेनं ज्यांनी इच्छा आहे की इथं राहायची अशी 21 लोकांची कमिटी केली. या कमिटीमध्ये प्रमुख आता आमच्याकडं आमच्या शेजारी माझ्या बसलेली ही सर्वजण लोक पण आहे, सर्वजण आहेतच, पण आणखी बाकी सर्वजण आहेत की ज्यांनी मनातून प्रेरणेतून आपल्याला काम करायचे या ह्याच्यासाठी असं एक शेड्यूल ठेवून आपल्याला काम करायचे आणि ते नियोजन करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीमध्ये सर्वजण रविवारी येणाऱ्या एक मिटिंग घेऊन पुढची दिशा ठरवतील. आम्ही 1-2-3 आता प्राथमिकदृष्ट्या सजेशन केलेत आमच्या जागा जागेमध्ये ही कमिटी आणि आम्हाला एक अपॉइंटमेंट करायचं आहे आणि जवळपास माझं बोलणंही झालेलं आहे. पण या कमिटीच्या थ्रू करत असताना मी रविवारी त्यांची बैठक घेणार आहे पुण्यात. पण लवकरात लवकर या कमिटीचं त्यांची बैठक घालून देऊन त्यांना इथं कारखान्यावर पाठवून ही कमिटी त्यांच्याशी चर्चा करेल आणि या सर्व गोष्टीचा सर्वस्वी निर्णय काय घ्यायचा ते कमिटी ठरवेल. मी फक्त मी बरोबर असेल आणि त्याच्या कारण मी त्यांच्याबरोबर हे काम करण्यासाठी असेल, एक सदस्य म्हणून राहील. पण कमिटीचा जो निर्णय असेल अंतिम, या कमिटीला सर्वांनी अंतिम रूप देऊन यांना सर्वांना अधिकार दिलेत. त्या अधिकारानुसार आम्हाला इथं स्मारक उभं करायचं असं सर्वांची इच्छा आहे आणि स्मारक म्हणजे इथून मागचं कुठंच नसेल अशा पद्धतीनं आम्हाला बीड जिल्ह्यात तर कधी नसेल असं स्मारक आम्हाला उभं करायचं असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण त्याच्यानुसार आम्ही हे करायचा प्रयत्न करू. हे स्वप्न आज आमचं आहे. आज दादा नाहीत, दादांचे विचार आमच्याबरोबर राहतील, दादांचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहील, पण प्रत्यक्ष दादा आमच्यासोबत आहेत असं आम्हाला वाटलं पाहिजे. माझ्या कारखान्यात प्रत्यक्षरित्या 10,000 लोकांची दररोज अटॅचमेंट आहे जवळपास या कारखान्यावर. आणि तसं दुसरं युनिट आहे त्याच्यात दोन्ही विचार केला तर 1800 कर्मचारी प्रत्यक्ष आहेत. त्याच्यानंतर HNT कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्या 1800 लोकांची फॅमिली जर विचार केला, जरी समजा धरले तरी 5-5 लोक जरी एका फॅमिलीत धरले तरी सुद्धा जवळपास 7,000 लोकचे जवळपास कनेक्टिंग या कारखान्याशी डायरेक्ट आहेत. इनडायरेक्टली शेतकरी तेवढेच 9,000 सभासद या कारखान्याचे आहेत. त्याच्यानंतर आपले जेवढे प्रोमोटर आमचे जवळजवळ जे कारखान्याचे आहेत ते 52-53 प्रोमोटर आहेत. पण जे कारखान्याचं संचालक मंडळ आहे, संचालक मंडळ सुद्धा आहे, त्या संचालक मंडळाची सुद्धा आम्ही परवानगी घेतली आणि या कारखान्याची जागा फक्त आम्ही या स्मारकाला वापरू. जो बाकीचा विषय आहे तो सर्वजण मिळून आम्ही कसं करायचं ते करणार. कारखान्याने जागा द्यायची आणि कारखान्याच्या विश्वस्ताने सर्वांनी किंवा संचालक मंडळाने सर्वांनी ही जागा देण्याचं कबूल केले अर्जंटली. आणि आमचा उद्देश असा आहे की येणाऱ्या 1 महिन्याच्या आत म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आत आम्हाला याचं पूर्ण आर्किटेक्चरिंग 3D मध्ये आम्हाला सर्व कॉपी आमच्याकडे हातात असेल. आम्ही 1 महिन्याच्या आत आम्ही याला सर्व फायनल रूप देऊ. त्याचं जागा आणि तिचं कशा पद्धतीचं ते उभं राहील स्मारक अशा पद्धतीचं 1 महिन्याच्या आत त्याचं शेड्यूल ठरवणार आम्ही. येणाऱ्या 12 महिन्याच्या आत त्याला पूर्ण लोकांसाठी ते खुलं करून द्यायचं. त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पुण्यतिथीला जी पहिली पुण्यतिथी असेल त्याच्या आत त्याला आम्हाला हे सर्व फायनल रूप देऊन लोकांना लोकार्पण करायचं असं सर्वांची संकल्पनेतून आज ठरलं. हे सर्व जनतेला माहीत असावा, आमच्या बीड जिल्हा करावासियांना माहीत असावा. कारण बीड जिल्ह्यासाठी काय विजन होतं दादांचं. कारण बघा इथून मागचे जेवढे काही बाहेरचा पालकमंत्री म्हणून कोण आले 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला असायचे, पण दादा हे एक असं नेतृत्व होतं की सकाळी 6ला बीड जिल्ह्यामध्ये येऊन बैठका घेणं इथून मागच्या कुठल्या नेत्याने घेतल्यात असं मला वाटत नाही. बरं 6ला घेतल्यात पण लवकर नाही, रात्री 10पर्यंत बी पुन्हा सकाळी 6ला घेतली आणि दुपारी संपून गेलाय बाबा असं बी नव्हतं ना. ते रात्री 10, 11, 12पर्यंत बी काम करत होते असे दादा होते. आणि फक्त आपलं दुर्दैव म्हणा बीड जिल्ह्याचं की बीड जिल्ह्याचा विकास करायची आणि बीड जिल्ह्यातली ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी दादा इथं पालकत्व घेतलं सर्वांच्या आमच्या आग्रहास्तव आमच्या सर्वांच्या ह्याच्यानुसार. आता त्याच्यात प्रत्येकाचा वाटा आहे. बीड जिल्ह्यातल्या ज्या लोकांना दादा कळत होते त्या लोकांचा जनतेचाही आग्रह होता, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा होता. ते पक्षीय राजकारण न करता
प्रत्येक पक्षातल्या कुठल्याही लोकांना दादा इथं पालकमंत्री व्हावेत असं वाटायचं आणि मी पण पहिली प्रतिक्रिया देताना दादानीच घेतलं पाहिजे, दादा होतील असं म्हणायचं. त्याच्यात काही लॉजिक असायचे, काही चर्चा असायची, काही गोष्टी असायच्या, त्याच्यामुळे हे सगळं व्हायचं आणि तिने घेतलं पण दुर्दैव आपलं बीड जिल्ह्याचा विकास करायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आमचा माणूस निघून गेला आणि बीड जिल्ह्याला परत पोरकं करायचं काम केलं. आता परत बीड जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय सुमित्राताईकडे आलंय, त्यावर राहिलेले दादाचे उर्वरित स्वप्न नक्कीच पूर्ण करतील ही पण सर्वांना अपेक्षा आहे. त्यांना जरी तुम्हाला आता सर्व मला पत्रकार मित्रांना बोलता नाही येणार, पण तुम्हाला त्यांच्याविषयी कितपत माहिती मला माहीत नाही, पण सोशल वर्क त्यांचं एवढं मोठं आहे की त्यांनी त्यांची काटेवाडी जे गाव आहे, काटेवाडी गावामध्ये सुद्धा स्वच्छता अभियानमध्ये पहिला नंबर आणून गाव स्वच्छ करणं, स्वतः हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करणं, सगळे शौचालय ब्लॉक बांधून देणं, शौचालय नव्हते सर्व करणं, एवढं त्यांनी तिथं केलं. बारामतीसाठी केलं, म्हणजे बारामतीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात खूप काही सुमित्राताईने सुद्धा अगोदर काम केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या कुठल्या पदावर त्या अगोदर नव्हत्या, पण जी की आल्या ते डायरेक्ट राज्यसभेवर आल्या आता, पण त्याच्या अगोदर म्हणजे डायरेक्ट ही परिस्थिती थोडी वेगळी झाली घरातली आणि त्याच्यानंतर जे लोकसभेला 24ला उभा राहिल्या आणि लागलीच राज्यसभेवर आल्या. राजकीय पदावर नसल्या तरी सामाजिक वर्क एवढे त्यांनी टेक्स्टाईल एक उभं केलेलं, तिथं 12,000 महिला काम करतात. 12,000 काय स्वच्छता आहे त्या टेक्स्टाईलमध्ये. जर कुणी असेल तर तुम्ही एकदा जाऊन बघा आणि तिथं फक्त सिक्युरिटी वगळता कुणीही जेंट्स बघायला मिळणार नाही. एवढं म्हणजे एवढं सुंदर काम करणारे त्या पण आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती ते पण चांगलं करतील. आता हे बाकी फॅमिली सगळे सावरल सगळं करल हा विषय वेगळा, पण आम्हाला इथं स्मारक करायचं सर्वांचा विचार झाला, त्याच्याप्रमाणे आम्ही करतोय. त्याच्यात तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचं आशीर्वाद असण्याची गरज आहे आणि आमच्या सर्वांना जे आमच्या म्हणजे तुमच्या सहित आपण सर्वांना आपल्याला एक इथं प्रेरणादायी स्मारक ठरवू याच्यासाठी आम्ही स्मारकाची उभारणी करतोय. त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं सहकार्य असावं, आशीर्वाद असावा एवढी आपल्याकडून अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. दोन राष्ट्रवादी एकत्रित येणार होते, विलीनीकरण होणार होते. त्यापूर्वी तुम्ही सगळ्यात शेवटची भेट होऊन हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दादांच्या बसला होता. काय बोलणं झालं होतं दोघांचं या दरम्यान? हे बघा, दोन राष्ट्रवादी एक येणार नाही येणार ते काय जी चर्चा चाललेल्या आहे, चर्चा चालल्या त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आहे. आणि माझी आमच्या वरिष्ठ नेत्यांना सर्वांना पण मी बोललेलो. आज पण मला ही सर्व गोष्ट करताना माझ्याकडून उल्लेख करायचा राहिला. आदरणीय पवार साहेबांना सुद्धा मी ही गोष्ट आता जाऊन भेटून सांगणार आहे की मी असं असं करतोय. हे सर्व गोष्टी करत असताना मला ह्या आज जे तुम्ही प्रश्न विचारला याच्यावर जर बोलायचं असेल तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाही किंवा भाष्य करायचं नाही. त्याचं कारण असं आहे, आज ही वेळ नाही आहे. दादा मला काय बोलले हे मी तुम्हाला आज बोलून त्याचा काय उपयोग आहे का? समाजाला उपयोग नाही. वेळ येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी सत्तेसमोर येईल. आज मी त्याच्यावर काही मला काय बोलले ही भाष्य करून उपयोग नाही. पण जे बोलले ते अधुरं राहतं का काय असं दादांच्या मनात स्वप्न राहिलं आणि ते माझ्या मनाला हुरहुरून राहून राहील. ते जे बोलले ते काळाच्या आड पडद्याआड ते सर्व गेलं. त्या माणसाबरोबर ते विचार गेले असं आम्हाला होऊ द्यायचं नाही. त्या माणसाचे विचार आमच्याबरोबर राहिले असं आम्हाला वागायचंय आणि त्या माणसांची जी काही इच्छा होती, जी काही बोलून दाखवलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तरी काम करायचंय, आमच्या पक्षालाही काम करायचंय. आणि फॅमिली म्हणून पवार फॅमिली एक आहे. बघा, प्रत्येक गोष्टीत राजकारण हा विषय वेगळा, पण पवार फॅमिली म्हणून पवार फॅमिली काम करतात. ते एक होणार होते का, नाही होणार होते का? आज कोणी म्हणतंय की हो आमच्या बैठका झाल्या त्या आमच्याकडून येते काही म्हणत होती सुरुवातीला. त्याच्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला 12वा 13वा होईपर्यंत आम्ही बोलणार नाही. त्याच्यानंतर तो विषय थोडा थांबला, पण पुढचे कुणीतरी डिनाय करायचे की बोललेच नव्हते. पण त्याच्यापेक्षा जे काय झालं झालं, संपलं ते विषय. आज कुठं दादा आहेत का नाही, आज काय आहे का त्याच्यावर चर्चा कुणी डिनाय करण्यापेक्षा आज सर्व जी नेत्यांनी सर्वांनी चर्चा केली असेल तो विषय झाला. पण आज काय होईल तो पुढे बघू ना. आज त्याच्यावर थोडंच विषय आहे, जी काय होईल ते होईल, बघू पुढं पुढं ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या होईल. फक्त एकच विषय की आज राजकारणाची वेळ नाही, आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही आहे. त्याच्यामुळे ही राजकारणावर बोलणं नाही किंवा माझं त्यांचं काय बोलणं झालं ही सुद्धा मी आज तुम्हाला काय बोलेल आणि काय लपवून ठेवावं का त्यालाही पुरावा नाही. मी काय सांगतो ह्यालाही पुरावा नाही. ते उद्या तुम्ही विचारलं तुम्हाला असेच बोलले होते का, ह्याला काय पुरावा आहे? त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही पुरावा मागाल अशा मी काही बोलणार नाही. जिथं वेळ येईल काळ येईल माझ्या मनाला माहिती आहे, त्यांच्या आत्म्याला माहिती आहे, परमेश्वराला माहिती आहे. पप्पा, रेल्वेचा विषय, हाय स्पीड रेल्वे लवकर व्हावी तुमचंही स्वप्न आहे, बीडकरांचं स्वप्न आहे आणि ती परळीपर्यंत व्हावी आणि ती फक्त नगरपर्यंत मर्यादित नसून पुणे मुंबई व्हावी यासाठी कसं? हे बघा, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. मी आजच एक बातमी बघितली, मला खेद वाटला. ठीक आहे, माझं काम होत नसेल माझे ना,
पण तुम्ही सर्व मीडियाचे लोक आहात, मी तुमचे सर्व पत्रकार बंधूंना मी काही बोलत नाही कधी. म्हणजे बघा, माझ्या विरुद्ध कोणी काय लिहिलं तरी 99% नाही चुकून काहीतरी बोललो तर त्याचा इश्यू होतो. त्याच्यामुळे ते स्वभाव आहे, माझ्यावर अलिगेशन येतात मी, त्याच्यात प्रॉब्लेम नाही. पण मला म्हणणं की मला असा खेद असा वाटला की मी खरंच एवढ्या ह्याचे सुद्धा काल सुद्धा परवा 2 दिवसापूर्वी रेल्वे मंत्र्यांना भेटलो, पण कुणीतरी बातमी अशी छापली की खासदारांना बजेट माहीत नाही. आता का छापली माहीत नाही, पण खासदारानं ठरवलं की 10 दिवस तरी मी दुखवटा पाळणार, म्हणून मीडियासमोर आलं नाही. मी बजेटवर बाईट सुद्धा नाही दिली. मला माझे दिल्लीचे पत्रकार मित्र माझे खूप माझ्यावर नाराज झाले. मला माफ करा म्हणलं, माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आज ही काय नाटकी होत नाही हो, मनातूनच प्रेम आहे. आज मीटिंगमध्ये सुद्धा मला विषय कसं बोलताना एक बोलू शकतो मोमेंटमध्ये माणूस, पण एक विचार आला की ती असू येतात. त्याच्यामुळे कसं होतं की ह्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा दादांचं पण स्वप्न होतं, दादांची सुद्धा इच्छा होते, दादा सुद्धा बैठका घ्यायची. मी तर घ्यायचोच, मी तर खासदार आहे, मला घेण्याचे, पण दादांना सुद्धा घ्यायचे. म्हणजे दादा म्हणजे एवढं विजन ठेवायचे आणि एवढा वेळ द्यायचे त्यांना, एवढ्या त्यांच्यासाठी माणसांना सुद्धा द्यायचे. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते 100% त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. आणि या तथ्यतेमध्ये करताना आपण आपल्याला हाय स्पीड रेल्वे एक दिवस चालू करू आणि लवकरात लवकर करू. त्याच्यात कुणी काय म्हणायचे ते म्हणू द्या, काय राजकारण करायचे ते करू द्या, कोणाला काय करायचे ते करू द्या. केंद्रातले केंद्रीय मंत्र्यांचं बी माझं परवा जी काही गोष्टी आमच्या असत्या त्या बोलणं झालं, ते पण तुम्हाला मी वेळ आल्यावर काळाला सांगेल. त्याच्यात म्हणजे सगळ्या विषय कसं होतं, सगळ्या मला आज सगळेच बसून केंद्रीय रेल्वे मंत्री जे आहेत ते रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद दिलाय. आणि ह्या हाय स्पीड रेल्वे आपलं पहिलं टार्गेट आहे. मी याच्या अगोदरच मागच्या 15 दिवसापूर्वी बैठक रेल्वेची घेऊन गेलेलो. त्याच्यामध्ये जी आपल्याला परळीला कनेक्ट करायची ह्याच्यासाठी काय अडचणीत त्यात 100% जवळपास लँड ॲक्विजिशनच्या गोष्टी दूर झाल्या. कसं होतं बघा, दादा होते म्हणून मॉरली सपोर्ट होता. मी जर सांगितलं एखादं इथं अडवतोय त्याला संपवा, त्याला त्याचं अडवणारचं बिलकुल काय बेकायदेशीर त्याला अडवा थांबवा. आज तसं होईल का नाही? खरंच ते काम तेवढ्या स्पीडनं होईल का? कारण बीड जिल्ह्याची परिस्थिती खूप वेगळी होती. आता काय होईल माहित नाही. पण मग कुणीतरी एकाचं माझ्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा राजकारणात ह्याच्यावर मला राजकारण बोलायचं नाही म्हणून सोडप, त्याच्यामुळे कुणीतरी आडवाडी करते. मग कुणीतरी आमचे कार्यकर्ते असतात, कुणाकडे ते जातात, कुणीतरी ती मी म्हणलं कुणी ब म्हणायचं तसं नव्हतं. दादाचं असं होतं की नाही, ते झालं पाहिजे. आणि हे करण्यासाठी दादा धडपडत होते. म्हणून आम्हाला रेल्वेची जी स्पीड आली, ठीक आहे, मी तर बैठका प्रत्येक महिन्याला घेतोच, मी मध्ये 3 महिने नाही घेतल्या, पण दादांचा सुद्धा खूप 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 सपोर्ट होता की प्रत्येक गोष्टी अधिकार काय म्हणते खासदार, खाजगीत म्हणायचे, कलेक्टरला सांगायचे, सगळ्याला सांगायचे, ते बघा ती करा. म्हणजे मी म्हणतो म्हणे माझी रेल्वे परळीला गेली पाहिजे, ही त्यांचा उद्देश होता. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तेवढ्या तत्परतेनं झटणार, तत्परतेनं काम करणार. आणि हाय स्पीड रेल्वे आपली हाय स्पीड 100% होईल. आणि त्याला डेडलाईन मी तुम्हाला द्यायची झाली तरी खासदार आहे मी, दुसरं कुणी खासदाराचा काही विषय येत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, कुणी काय म्हणेल राजकारण मला माहित नाही. आज मलाही बोलायचं नव्हतं, तरी पण सांगतो की हाय स्पीड रेल्वे आपण 6 ते 7 महिन्याच्या आत, कारण तिथं लाईटचा इश्यू मोठा होता. लाईट आपली ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. सबस्टेशनला आष्टीचा चार्ज झालेला आहे. त्याच्यानंतर त्यालाही तर लाईट दिल्याच्या नंतर सिग्नलिंगचं काम चालू आहे. इलेक्ट्रिसिटीचं 2 डिपार्टमेंट असतात ह्याच्यामध्ये. त्याच्यातल्या एका डिपार्टमेंटचं कन्स्ट्रक्शन वर्क आणि त्याच कन्स्ट्रक्शनमध्ये दुसरं एक विंग असते, त्याचं काम चालू होतं इलेक्ट्रिशियनचं, ते बी संपत आलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची की आज परिस्थिती होती, सिग्नलच नाही, ती फकट स्वतः गाडी उभी करायची, लावायचं, असे जे काय होतं ते सगळं बंद होईल. आपल्याला 6 महिन्याच्या आत हाय स्पीड रेल्वे आपली चालू होईल. आणि आपल्याला दादांचं विजन कसं होतं बघा, बीडच्या ह्याच्यासाठी हडपसर स्टेशन आहे दुसरं रेल्वेचं. जोपर्यंत आपल्या पुणे स्टेशनवर गाड्या उभ्या करायला प्रॉब्लेम व्हायला म्हणून हडपसर स्टेशनमध्ये आपल्याला त्याची करायची होती. आणि ते करायला त्याला थोडा वेळ लागतो. ती लवकरात लवकर झालं तर त्यानंतर आपली गाडी मात्र रेग्युलर चालू होईल. ती पुणेच नाही, आपल्याला मुंबईपर्यंत न्यायची. मात्र दोनही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची चर्चा सुरू असताना दादांचं निधन झालं. काही बैठका देखील पार पडल्या. तुमच्या बैठकामध्ये होते का? तुम्ही हेलिकॉप्टरनं प्रवास केला, पुण्यामध्ये तुमची संदीप क्षीरसागर आणि दादांची बैठक झाली, त्याच्यामध्ये काही असं ठरलं होतं का एकत्रीकरणाच्या चर्चेवरती काही चर्चा झाली होती तुमच्यासोबत? नाही, मी एकत्रीकरणाची जी बैठक झाली त्या कुठल्याही बैठकीला मी हजर नव्हतो. मला इंडिव्हिज्युअली काय बोलले तो विषय माझ्यात आहे. जी की आणखी कुणात बोलले असेल ते मी तुम्हाला बोलावं असं मला वाटत नाही. कारण आज दादा असते ते मी बोललो असतो. दादा नसताना त्यांनी मला काय म्हणले होते आणि काय करायचं सांगितलं होतं ते मी का बोलू, ती मीडियाला मी बोलणार नाही. ज्यावेळेस वेळ येईल, काळ येईल, त्यावेळेस मी माझ्या नेत्यांनी विचारलं तर नेत्यांना सांगितलेलं आहे. आणि मला जसे घेऊन आले तसंच नेत्यांना मला ज्या दिवशी आम्ही दोघं बरोबर गेलो, इथून बीडवरून संभाजीनगरपर्यंत हे चॉपरनं गेलो, तिथून पुढे आम्ही चार्टरनं गेलो पुण्यापर्यंत.
आणि पुण्यापर्यंत जाताना पुण्यापासून पुन्हा जाताना पुण्यापासून ती काय कुठं कुठं कोणत्या क्षणाला प्रवास झाला त्याचं डिटेल मी माझ्या नेत्यांना बोललेलो आणि त्याच्या ती विषय जिथं येईल तिथं ते मी बोल याच्यामुळे ह्या विषयावर काय बोलावं असं मला वाटतं कारण त्याचा उपयोग नाही. माझी इच्छाचा विषय माझी एकच इच्छा आहे की दादांचा माझ्या विचार शेवटपर्यंत राहू. माझी इच्छाला काय किंमत आहे. शरद पवार कुठेतरी ताबा घेतील पक्षाचा या भीतीपोटी अजित पवारांच्या चितेची आग लिहिण्याआधीच शपथविधी द्यायला भाग पाडला असा आरोप रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला. कुठेतरी आता राजकारणामध्ये गैरचिपण होतं. नाही हे बघा ह्या विषयाला कोण ताबा घेते कोण काय होते. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरा एवढं प्रेम करत होतो असा माणूस निघून गेला माहित होतं का कोणाला. काळाच्या पोटामध्ये काय दडले नियतीला काय घडवायचे हे कुणालाही कळत नाही. त्याच्यामुळं पुढं काय घडणार आहे ह्याच्यावर बोलण्यापेक्षा आज काय चालू याच्यावर बोलू. कुणी काय केलं कुणी कसं केलं कुणी असं केलं हे राजकीय परिस्थिती असते. हे झालं त्यांनी घेतली त्यांना का परिस्थिती निर्माण झाली घ्यावासारखी किंवा का त्या दिवशीच घ्यावा लागली ह्याचे कारण वेगळे वेगळे असू शकतात. मी उगाच काहीतरी बोलून काय होणार आहे तर त्याच्यामुळे तो विषय नाहीये. त्यांनी त्या परिस्थितीनुसार त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्यच असेल आणि असेल. माझ्या दृष्टीनं मला त्याच्यावर कुठलं रिॲक्ट व्हावं मी काय बोलावं ह्याचा अधिकार मला नाहीये. त्याच्यामुळे मी तिन्ही शपथ का घेतली याच्यावर काही बोलणार नाही. आणि पवारसाहेब ताबा घेतील का ह्याच्यावर कुणी बोलण्याची काही गरज नाहीये. पवारसाहेब जे आहेत पवारसाहेब ताबा घेतील तर पवारसाहेबच पवार कुटुंबाचे प्रमुख आहेत. कालही होते आजही आहेत आणि उद्याही पवारसाहेब आहेत. तोपर्यंत पवारसाहेबच कुटुंबाचे प्रमुख राहणार. राजकारण सोडू. अंजली दमन या रात्री असं म्हणाल्या सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी कट केला नाही का असा मला संशय शंका आहे. त्यांना हे सगळं करायचं होतं. नाही आता हे बघा या तपासाबाबतीत ह्या घटनेबाबतीत वेगळे वेगळे निष्कर्ष येतात. निष्कर्ष काढतात वेगळे वेगळे लोक वेगळे वेगळे विषय आहेत. मी खासदार म्हणून मी अजितदादांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनही त्यांचा एक शिष्य म्हणूनही माझी एकच मागणी असेल याचा तपास झाला पाहिजे. आणि ह्याचा कट रचला का काय केलं का ह्याच्यावर भाष्य मी आज नाही करणार. हे विषय वेगळे वेगळे होतील. कोण कधी काय बोलायचे ते आता 13 तारखेच्या 13 दिवसाच्या नंतर म्हणजे सोमवारच्या नंतर रोहितदादांनी पण डिक्लेअर केले ते बोलणार आहे त्या विषयात ते बोलतील. पण मला जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा त्याचा तपास झाला पाहिजे. कारण त्या तपासावर आणि त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे. कारण जी गव्हर्नमेंटची कंपनी त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक. मग ती दादा घरी येऊन किती वाजता निघाले देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले. एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला CCTV फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले कोणचा ड्रायव्हर होता त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले. फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे CCTV आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंतचे CCTV फुटेज समोर आले पाहिजेत. आणि मग जो काय तुमचा पायलटच्या बाबतीत बोललं जात आहे ते एक ह्याची मिसेस जी आहे पत्नी त्यांची त्याने डिक्लेअर केलं की माझा पती जिवंत आहे. फोटो व्हायरल होता तो दुसराच. ठीक असू देत काय हा दुसराच आहे असं बोलले ना त्याने. मग हे सगळं जर मीडियाला एवढं येतंय तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा. एक प्रश्न सर्व समाजाला आहे म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न. तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. दादांची सकाळी उठल्यापासूनची जी प्रक्रिया झाली दादांची मोमेंट झाली ती मोमेंट सगळी आली पाहिजे. मग ही मोमेंट नाही. आता ह्या सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणतं की स्फोट झाला. तुम्ही जर एक 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय जे मी बघितलं हे मी बघतो त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही. काय दिसतंय फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं नाही. त्याच्यात मला जेवढं कळतंय ठीक आहे तुम्हाला क्रॉस झालं टिल्ड झालं ठीक आहे पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालंय. कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर अगोदर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते त्याच्यावर संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं खाली न टच होता. म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा पण मला जे स्वप्न पडलंच नाही ती मला जे दिसतंय तुमचा
प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. आता त्याचा ती बॉक्स सापडला आहे, त्याच्यावर काय होईल, मध्ये काय चर्चा झाली, काय बोलले पायलट, काय बोलले, खूप म्हणजे कोण कोण दोन्ही पायलट काय बोलले, सगळे ते हे तर जीव तर गेला. पण ती जीव दादांचा गेलाय म्हणून दादांचा तर आहेच आपल्याला सर्वांना दुःख, पण ज्यांचा बाकीचे दुसरे बी गेले त्यांचं दुःख आहेच ना आपल्याला. असं नाही, त्यांचे शेवट फॅमिली, त्यांचं घर, त्यांचं बॉडीगार्ड होता. मग ही तुम्ही कसे आले, ह्यांना कुणी कशामुळे कशी परवानगी दिली, काय झाली. आता एवढा व्हीआयपी मुवमेंट आहे, एवढा महाराष्ट्राचा टॉप मोस्टचा लीडर आहे, आणि यांचे जर हिच्यात विमानात काय बिघाड होता का, त्याच्यात पायलट कसा बदलला, कोणचा पायलट आला, त्याचा पूर्ण रेकॉर्ड आहे ना. ते देतील, लवकरात लवकर यायला पाहिजे, येईल बाहेर आणि त्यांचा तपास. अंजली दमानियांचं थेट म्हणणं आहे, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाही यांनी केलं नाही ना. हे बघा, मी काय म्हणतो, ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ही सगळी सत्यता बाहेर आली पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर काही येत नाही त्यावर मी काय बोलू, कोण काय बोललं ह्याच्यावर मी कसं बोलणार, मी का बोलणार त्यांच्यावर. मला जे वाटते ते मी बोलणार. माझी एकच मागणी महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या यंत्रणेला, देशाच्या यंत्रणेला, जे तपास यंत्रणा आहे त्यांना याचा तपास झाला पाहिजे, झालाच पाहिजे. ठीक आहे, काही असेल रॉ सारख्या एजन्सीला याचा तपास दिला पाहिजे का, आणि अहवाल आल्यानंतर हे सर्व सार्वजनिक केलं पाहिजे का? हो, 100%. ज्या ज्या उच्चस्तरीय समिती म्हणजे रॉला दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, दिलं पाहिजे. आणि सार्वजनिक करायला काय अडचण आहे. और एवढी मोठं माणूसच गेला तर सार्वजनिक नाही करायला त्याच्यात काय अडचण आहे. तुम्ही त्याचे 100% केलं पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे, केलं पाहिजे सार्वजनिक, काय प्रॉब्लेम. अमोल मिटकरी पहिल्यापासून प्रश्न उपस्थित करताय, ते सीसीटीव्ही तुम्ही जसं म्हणला तसं सीसीटीव्ही बाहेर येत नाहीत, ते कधी गाडीत बसले सांगितलं जात नाही, आणि तो 6वा माणूस नेमका कोण होता याचे प्रश्न. नाही, त्यांचं पण बाईट मी ऐकलेलं. पण ठीक आहे, ते बोलले ते मग माझं पण तेच मत आहे ना. ते मी बोलायच्या अगोदरपासून मी बाहेर देशात होतो कळली घटना त्यावेळेस. ते मला इथवर यूज तर मला तेच प्रश्न होता की काय कसं झालंय कसं, कारण ती सीसीटीव्ही काय त्यावेळेस बाहेर आला नव्हता, तो हे आला नव्हता माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज जो जे एअरपोर्टचा रिश्ता येतो, त्याच्यामुळे तो प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. जे बोलले ते बघितलं मी त्यांचं. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर संजय सिरसाट असे म्हणाले की 2022लाच शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार होते. ठीक आहे, त्यांच्याकडे माहिती असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील, मला त्यावेळेस माहिती नाही. जो अपघात घडला त्या अपघातामध्ये जो पायलट होता याच्या अगोदर 2 वेळेस सस्पेंड करण्यात आला तो पायलटला ड्रिंकिंगमुळे. आणि त्याचबरोबर जे विमान आहे ते विमान देखील या कंपनीच्या विमानाच्या अनेक अपघात घडले होते. व्हीआयपी मुवमेंट असताना देखील ते विमान का दिलं आणि तोच पायलट का दिला, काय तुम्ही या संदर्भात सांगा? नाही हो ना, मग ह्या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, ते सर्व गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. जे प्रश्न तुम्ही विचारताय, जे मला तुमच्या मनाला प्रश्न पडलाय की खरोखरच तो बदलला होता का, कोण होता पायलट, तोच ड्रिंकवाला जो सस्पेंड केलेला तोच होता का, जे होता तो दुसरीकडे राहिला तिसराच आला होता, ह्याच्या सर्व गोष्टीचं डिटेल जोपर्यंत येणार नाही आपल्याकडे. जसं तुम्ही म्हणताय, जसं मी म्हणतोय तेवढंच येते बाहेर. जसं आज मी बोललो तेवढं मीडियाला बाहेर येईल लोकांसमोर, पण लोकांसमोर एकदा तपास होऊन सगळं आलं पाहिजे. या तपासात असं काय पहिला प्रश्न, दादा सकाळी उठून किती वाजता कोणत्या गाडीनं देवगिरीहून निघाले, मुंबईत होते फायनल आहे, तिथून निघाले, एअरपोर्टला आले, कसे आले, कुठून आले, ज्या सिग्नल जिथून आले जेवढ्या सिग्नलहून ज्या ह्याच्यावर तिथलं सीसीटीव्ही रेकॉर्ड होते, त्या रेकॉर्डून एअरपोर्टला किती वाजता आले, एअरपोर्टमध्ये किती वाजता गेले, एंट्री कधी केली, तिथून कशानं गाडी म्हणजे काय व्हेकलनं विमानापर्यंत गेले का, वरून ह्याच्यातून गेलेत का, कसे गेलेत आणि कसे त्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे. हे सर्व म्हणजे क्रमवार त्याचा तपशील पाहिजे आपल्याला. आणि क्रमवार तपशील मिळाल्याच्या नंतर कळेल. त्याच्यानंतर दादा किती वाजता टेकअप झालं, त्याच्यानंतर वर किती त्यांना फिजिबिलिटी नाही म्हणून त्यांना परमिशन नाही दिली, त्याला किती राऊंड वर घेतले, कोणत्या राऊंडला काय, एखाद्या राऊंडमध्ये अर्ध्याच राऊंडमध्ये लँड करायचा प्रयत्न केलाय, काय झालं याची सगळी चौकशी त्यांच्याकडे रेकॉर्ड होते ना सगळं. मग ती जर रेकॉर्ड झालेलं असेल त्याच्यानुसार हे सगळं बाहेर आलं पाहिजे, प्राथमिकदर्शीच आलं पाहिजे, प्राथमिकच एकदा बाहेर आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा काय तुम्हाला जी सार्वजनिक करायला अडचण आली तर सार्वजनिक करताना सगळं पूर्ण कंप्लीट करून सार्वजनिक करू देत. पण अगोदर तरी कमीत कमी जेवढं प्राथमिकदर्शी सांगता येतं ते काय पब्लिक डॉक्युमेंट आहे, त्याला काय अडचण. पप्पा अमोल मिटकरींनी घातपाताची शक्यता वर्तवली, तुम्ही सर्व बाजू मागितलेल्या आहेत, तुम्ही सर्व बाजू बघून तुम्हाला नेमकं काय सॉरी, अमोल मिटकरींनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे, तुम्ही देखील आता म्हणाला की बॉम्ब वगैरे ठेवला होता का, अशी तुम्ही शंका उपस्थित केली. नाही, मी जी बघतोय ती स्पष्ट बोलतोय आणि स्पष्ट सांगतोय. ते काय बोलले मला नाही बोलता यायचं, पण मी बोलतोय की मला जे तुम्ही विमानाची जी परिस्थिती बघितली मी, ती जी फुटेज तुम्ही मीडियाने पुढे दाखवलंय, जी पहिलं बघा 8:46 जे फुटेज दिसतंय ना क्रॅश होताना फ्लाईट, ते क्रॅश होताना ते क्रॅश वरच झालंय असं माझं मत आहे. मला जेवढं कळतंय ते जमिनीवर टच झाल्याच्या नंतर नाही झालं,
त्याच्या अगोदरच त्याचे फेकलं गेलं. तुम्ही बघा, एकदा रिपीट करून बघा, तुमच्याच माध्यमाला की तुम्ही त्याला एकदा कॉल बॅक करून एकदा बघा की तो फ्लाईट अगोदरच ब्लास्ट झाल्यावर आणि पुन्हा टच झाल्यावर एकदा ब्लास्ट झाला, त्याच्यानंतर तिसरा ब्लास्ट आहे. ही दिसते कॅमेरे झालेत किती माहित नाही. मग ब्लास्ट झालं, मग आता वर विमान कसं ब्लास्ट होतंय, का झालं, त्याचं बी काही रिझन असू शकते. मला कसं सांगते वरच कसं ब्लास्ट झालं. आता ही विमान येतोय, इथं टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, खाली टच झालं दुसरं झालं. आणि तिथं काही लोक तर एक जण आणि ते बाईट पण तिथल्या गावकर माझी सरपंचानं काहीतरी दिलेली की कुणीतरी आम्हाला वाटलं 1 सेकंद माणूस असले असेल ना त्यावेळेस. पहिला दुसरा ब्लास्ट होस तर माणूस एक तो पुढचे कट होऊन गेलो ना, पुढचा भाग जो कट झाला विमानाचा ते बाजूला फेकला गेला आणि मागचा जो भाग राहिला ते हीच असणार ना दोघं. विमानामध्ये बसायची सिस्टीम कशी असते, पायलट पुढं, त्याच्यानंतर सेंटरमध्ये पायलटच्या त्याच्या तिथं आपलं तुमची ती मुलगी असेल माळी, हां, आणि त्याच्यानंतर पाठीमागं दादा असणार आणि तो गार्ड त्यांचा माग. ती बसायची सिस्टीमच अशी असते. मग ते 2 माणसं मागं होते किंबहुना ते दादा तेच असू शकतात. मग तिथं जर मदत झाली असते ते वाचले असते, आपल्याला राहिले असते. आता ठीक आहे, ते ज्याच्यावर आज त्याच्यावर काय बोलून हे नाही ना. 2 दिवसापूर्वीच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं, यामध्ये मनोज जरांगे यांना गोळ्या घालून असं त्यात होता संवाद. त्यानंतर काल मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. कसं पाहताय? हे नीच वृत्तीचं कृत्य आहे. कुणीही माणूस असला ते तर मराठा समाजाचं एक लढाऊ नेतृत्व आहे आणि यांच्याविषयी कुणी असं बोलणं एकदम चुकीचं आहे. पण ठीक आहे, ही वृत्तीच आपल्या ह्याच्यातली, बीड जिल्ह्यातलाच आहे का तो माणूस, मी काही तेवढं ऐकलेलं नाही ते. तर ती जर असेल तर बीड जिल्ह्यातलीच म्हणजे आणखी प्रवृत्ती म्हणावं लागेल की असं व्हायला लागलं म्हणजे बीड जिल्ह्यात आणखी काय काय घडणार आहे. आणि ते असं त्यांच्या विचार करण्याची शैली त्याच्याप्रमाणे त्याने केला असेल, त्यांची तेवढी कॅपॅसिटी, त्याच्यामुळे पण तेवढं सोपा विषय नाही आहे. ते सर्वांचं काय म्हणते प्रेरणास्थान आहे, सर्वांना प्रेरणा देणारं, समाजासाठी झटणारं संघर्ष योद्धा म्हणून ज्यांना म्हणलं जातं आहे असं ते नेतृत्व आहे. त्यांच्या संरक्षणासाठी भरपूर लोक आहेत, एवढं सोपं नाही आहे. आणि अख्खा समाज त्यांचं संरक्षण करतो आहे, तरी पण एखादी गोष्ट करतील ते चुकीचं आहे. याच रेकॉर्डिंगला लागून दुसरा एक प्रश्न असा आहे की आणखीन एक ऑडिओ व्हायरल होते. ते आहे तर नगर जिल्ह्यातले पांढरेचा पुरीतले सरपंच आणि अमोल खुने यांचा भाऊ, या दोघांमधला एक ऑडिओ व्हायरल होतोय. सरपंच डायरेक्ट म्हणतायत की जरांगे पाटील जर नगर जिल्ह्यात आले तर मी कुत्र्यासारखा आला. ठीक आहे, आता ते आज नाही त्याच्यावर बोलत, पुढच्या ह्याच्यामध्ये एवढे 2-3 दिवस जाऊ दे. आज 10 दिवसानंतर बोललोय मी. पण आता कोण कुठं आला, तिथं आला तर मारेल वगैरे वगैरे असं. आणि असं काय कशामुळे काय करायचं, जे आहे ज्याची त्याने नाही बोलायला पाहिजे. पण आता ते मी तर त्यांना कसा सल्ला देऊ, त्यांच्या पद्धतीनं ते बोलतायत आणि ते बोलतायत ते खरं आहे का, ऑडिओ रेकॉर्ड खरे आहे का हे पण बघावं लागतंय. सगळे तपासाचे भाग आहेत. आणि जर खरं असेल तसं असेल तर ठीक आहे ना, जे गरजेल तो पडेल काय. बाप्पा, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकारानंतर संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला. पोलीस अधीक्षक नवनीत कामतांना बीडमध्ये आणलं, मात्र अद्यापही खून असेल, दरोडे असतील किंवा मारहाण असतील किंवा असे काही कॉल रेकॉर्डिंग असतील व्हायरल होतात. मात्र पोलिसांकडून मना अशी ऍक्शन घेतली जात नाही किंवा इथलं पोलीस जर कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे का किंवा या संपूर्ण कारवाई कसं बघतात तुम्हाला? हे बघा, ही सिस्टीम आहे. ह्या सिस्टीममध्ये आपल्याकडे कसं आहे, झेरॉक्स असते, बटन दाबलं की झेरॉक्सची कॉपी निघते. असं तर होणार नाही. मला कोणावर पोलीस यंत्रणेवर आरोप करायचे नाहीत, कारण ही सिस्टीम आहे. सिस्टीममध्ये सर्व सुधारायला दादा आणखी 2 वर्ष पालकमंत्री पाहिजे होते. म्हणजे बऱ्यापैकी कारण कुठलीही गोष्ट, एखादा पोस्टवर एखादा माणूस बसला तर 3 वर्ष राहतो. आज तेच अधिकारी आहेत पोस्टवर बसलेले, कुणी बदलेले नाही, एकही बदललेलं नाही. तुम्ही फक्त कलेक्टर बदललाय, जिल्हा परिषद शिओ बदललाय आणि SP बदललाय, म्हणून सिस्टीम नाही बदलली. तेच अधिकारी खाली आहेत, तेच काम करतायत, तेच लोक आहेत. ते जोपर्यंत ठीक आहे, त्यांना त्यांचा मालक बदललाय, पण त्यांची मनातली जी भावना ज्यांनी त्यांना जिचं बसवलंय ती तसं असतेच ना. ती थोडं आहेच ना, जुनं त्याचा झालर आहेच ना त्यांची, ज्यांनी बसवलं त्यांची झालर आहेच त्यांना. त्याच्यामुळे आता हे राजकारणावर येते. मला आणखी 3 दिवस थोडा दाबा, कोणा बोलतो नाही. खासगी सचिव होते त्याच्यात सीआयडी चौकशी करण्यात आली अशी माहिती मिळते. सॉरी, अजित पवार जे खासगी सचिव आहेत त्यांच्यात सीआयडी चौकशी करण्यात आली अशी माहिती मिळते.
नाही काही चौकशी केली तर चौकशी करायचा अधिकार आहे ना त्यांना. चौकशी करा म्हणून मागणीच करतो ना आम्ही. आता मला माहित नाही, तुम्ही म्हणता तुमच्याकडे माहिती असेल पण मला नाही माहिती. पण त्याच्यात नुसते खात्याची नाही हो, खात्यानंच मग आता ही चौकशी आज एकदा चौकशी करा. कोणी कशाला करा, मी मागणी करताना मी लोकप्रतिनिधी, मी जबाबदारीनं बोलून सांगतो की यांची चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे. धनंजय मुंडे लवकरच मंत्री होतील अशी चर्चा आहे. तुमचे मित्र आज बोललंच पाहिजे का? मी मागे सांगितलेलं दादा असताना की सकाळचं पडलेलं स्वप्न आज सांगितलेलं. आज ह्या विषयावर बोलताना एवढंच सांगेल की तुम्ही लई घाई करू नका, जरा दामानं. शुभेच्छा आहेत धनंजय मुंडेंना. चांगल्या गोष्टी करणाऱ्या माणसाला चांगल्या गोष्टीसाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेत, वाईटसाठी नाही.